वसीला शेख समिउद्दीन। आज मी तुमच्या समोर रमजान या विषयावर 2 शब्द बोलणार आहे। इस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत केली जाते। मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे उपवास पाळले जातात। रोजांबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदी मार्फत परमेश्वराची इबादत केली जाते। मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तम मृत्यू परिभाषित करण्यात आले आहे। यासाठी मुस्लिम असणे पुरेसे नाही तर मूलभूत 5 कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे। पहिले ईमान प्रामाणिकपणा, दुसरे नमाज, तिसरे रोजा आणि चौथे हज। इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे 5 कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगतात। रोजेचा मूळ उद्देश काय आहे? रोजेचा मूळ उद्देश रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम म्हणतात। याचा अर्थ थांबणे। मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे उपवास पाळले जातात। यासाठी मुस्लिम असणे पुरेसे नाही तर मूलभूत 5 कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे। रोजा याचा मुस्लिम बांधवांकडून आवश्यक आहे। त्यामुळे मुस्लिम असणेच रोजा करून आणि मुस्लिम बांधवांकडून रोजा उपवास करणे आवश्यक आहे। त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक वळण लागतं। मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो। त्याचप्रमाणे इबादत उपासना करण्यासाठी सुद्धा मानसिकता निर्माण होतो। त्यामुळे रमजानमध्ये रोजेचे 3 भाग। रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा, दुसरा दशक समेचा, तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो। या काळात अल्लाह त्याच रमजान देईन व नरक अग्नीपासून सुटका करून मुक्ती देईल। त्यामुळे वर्षभरातील अन्य 11 महिन्यात मिळणारी नेकी पुण्यापेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही तब्बल 70 पटीने जास्त असते। त्यामुळे जास्तीत जास्त नेकी कमाविण्यासाठी मुस्लिम धर्मात इबादत केली जाते। मी माझे 2 शब्द संपवते आहे। धन्यवाद।